आज मी तुम्हाला क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. अशी अपेक्षा बाळगते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीसिंह नाना पाटील सूर्यासारखे तळपते. ज्यांना काही इंग्रजांना सळोकी पळो करून सोडले, त्यांच्यावर इंग्रज सरकारने 10,000 रुपयांचे बक्षीस लावले होते. भारत स्वातंत्र्य झाल्यावर ते 2 वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. अशा महान नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझ्या भाषेत जय हिंद मानतो. यानंतर गायत्री सोमनाथ क्षीरसागर आपले मनोगत व्यक्त करेल. पूज्य गुरुजन आणि जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते शांतपणे ऐकून घ्या. अशी माझी नम्र विनंती. सर्व माझा नमस्कार. माझे नाव रुद्र आहे. आज 15 वर्ष 1997 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या तळात मुक्त झाला. आपला भारत मुक्त झाल्यानंतर महान क्रांतिकारकांचे बलिदान आहे. मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो. आपण आपल्या जगात प्रेम करायला हवं. एवढे माझ्या भाषेत जय महाराज. आणि माझ्या मित्रांनो, मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही ते आपण शांतपणे ऐकून घ्याल. अशा आशा बाळगतो. आपला देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे. यानंतर रुद्राक्षी तानाजी लावून आपल्या मनोगत व्यक्त करेल. My name is Rudrakshi Tanaji Lal. I live to standard. Today is 15 August. Who are celebrating Independence Day? I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national independent festival of India. We want freedom on this day. माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. अशी माझी नम्र विनंती. महात्मा ज्योतिराव फुले हे समाज सुधारक होते. त्यांनी देशात शिक्षणाचा पाया घातला. या देशाच्या गोरगरिबांना दिनदर त्यांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्य ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. अशी माझी ज्ञान हा ज्ञानामुळे माणसाला सर्व प्राप्त होतं. म्हणून म्हणतात ज्ञान हे शाल वाटते. अज्ञान हे गाडी सरकते. सर्व या विज्ञाने म्हटले आहे की ज्याच्या नाही पुस्तकाची कपाट ते घरच्या वायू शब्द सपाट हजारो समाज पुस्तकापासून दूर राहिला. म्हणून त्यांची काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल. अशी माझी नम्र विनंती. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे शिक्षणाचे वटवृक्ष लावणारा महान आहे. हा वटवृक्ष म्हणजे अण्णांनी स्थापन केले घेतले जायचे. अशा या महान भारत मातेच्या सुपुत्र असण्याचे कोटी कोटी प्रणाम करते. जय हिंद, जय भारत. अध्यक्ष महोदय, गावातील प्रतिष्ठ मंडळी, पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण या विषयावर छोटेसे भाषण देणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. अशी नम्र विनंती करते. मुला मुली भेदभाव करू नका. मुलीचे शिक्षण जवळ सोडून देऊ नका. मुलापेक्षा मुलगी बळी प्रकार देते दोन्ही वर्ग. आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी काही 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत
शांत ऐकून घ्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. सरदार वल्लभभाई पटेल हे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतातील 505 संस्थानिकांचे एकत्रीकरण करून भारताला बाजार राष्ट्र बनवले. म्हणून त्यांच्याविषयी म्हणण्यास वाटते, देशासाठी सरदार लढले, निजामाचे निशाण पडले. देशासाठी सरदार लढले, निजामाचे निशाण पडले. म्हणून भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वोच्च पुतळा गुजरातमध्ये उभारला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न तर केलेच, पण त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अखंड भारत देश घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. स्वतंत्र भारताचे सरदार पटेल हे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार पटेल. आज मी तुम्हाला भगत सिंग यांच्या विषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 साली झाला. भारताच्या क्रांती लढ्यातील एक गृहधारा म्हणून भगत सिंग केले पाहिले जाते. ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले त्या भगत सिंगाला ओळखणार नाही असा भारतात शोधून सापडणार नाही. भगत सिंग मरण्यापूर्वी पुस्तकांचे वाचन करतो आणि मुलांना संदेश देतो की पुस्तक वाचले की पुस्तक बदलते आणि एकदा पुस्तक बदलले की ते पुन्हा पुढे पुस्तक होत नाही. Today we are celebrating our Independence Day. Our country got freedom on 15th August 1947. Before that, British ruled our country. Many freedom fighters fought against the British rule England and come back to India. Mahatma Gandhi believed in truth, non-violence and revolution. We should respect our freedom fighters. That's all. Thank you for giving me. माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. जिवंत सारे जगतात त्यात थोडा सुगंध वाहू दे. जिवंत सारे जगतात त्यात थोडा सुगंध वाहू दे. जे चंदनाप्रमाणे दिसतात त्यांचे जीवन कीर्तिमान होऊ दे. जे चंदनाप्रमाणे दिसतात त्यांचे जीवन कीर्तिमान होऊ दे. ज्यांचे जीवन कीर्तिमान झाले आहे त्याची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. लाखो भारतीयांना स्वप्न पाहण्याची व स्वप्न सत्यात उतरवण्याची त्यांनी प्रेरणा दिली. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला. तुम जैसे सपने जगोगे वैसे बन जाओगे असे ते नेहमी म्हणत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांचा मृत्यू झाला, पण ते करोडो भारतीयांचे प्रेरणास्थान झाले. त्यांनी अग्निपंख नावाचे पुस्तक लिहिले. त्यांचा विश्वास होता मानव पूजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी अपेक्षा बाळगते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे भाग्यविधान आहेत. त्यांनी या देशातील समता, बंधुता आणि न्यायाचे राज्य चालू आहे. यांनी या देशातील स्वतंत्र बहुजन वर्ग वैध जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला महात्मा गांधी यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी अपेक्षा बाळगते. भारताचा स्वातंत्र्य लढा म्हटलं की महात्मा गांधींचे नाव सर्वप्रथम इथे जमले. माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी माझी नम्र विनंती. जिजाऊंनी शूरांना घडवले, त्यामुळे त्या जगातील वंदनीय माता झाला. त्यांनी शूरांवर संस्कार केले, त्यामुळे शूराई छत्रपती बनू शकले. जिजाऊ या खिंदशेर सैलकुलराव जाधव यांची कन्या होती. सर्व बाजूंनी यांनी निवडलेल्या आपल्या देशाचे हिंदवी स्वराज्य स्थापना स्वप्न पाहणारा महाराष्ट्र जिजाऊंनी स्वतंत्र केला. स्वतःच्या पोटाचं गोळायला यांसाठी त्यांनी तलवारीच्या पाठीप्रमाणे फिरवले. म्हणून म्हणते, विहिरीचा मुलगा धनती माई, विहिरीचा मुलगा धनती माई. नाव तुझी जाऊ ती शूरांची आई, नाव तुझी जाऊ ती शूरांची आई. एवढी बोलून माझे 2 शब्द संपवते. जाऊ प्रत्येकाने वेगळ्या देशभक्ताविषयी माहिती सांगितली. तर त्यांना स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर आता जवळपास 79 वर्ष झालेली आहेत. तर ही आपल्या देशासमोर आणखी बऱ्याचशा समस्या आहेत. त्या समस्यांचा आपल्याला सामना करायचा आहे, एकत्र यायचंय त्यासाठी. तर
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बेरोजगारी असेल किंवा गरिबी असेल, अशा बऱ्याच समस्या आपल्या समोर आहेत, भ्रष्टाचार आहे. या समस्यांबद्दल आपण आपल्या मुलांनाही जागृत केलं पाहिजे आणि एक सुसंस्कृत नागरिक त्यांना घडवलं पाहिजे. आपल्या शाळेवर ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्या शाळेत ज्यावेळेस आमच्याकडे पहिलीनं मुलं दाखल होतात ना, त्यावेळेस ते अतिशय निरागस असतात. त्यांना विचारलं की बाळा तुला मोठं झाल्यावरती काय व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं, ही त्यांची स्वप्न असतात. तेव्हा पहिलीत आलेल्या नवीन मुलांना ज्यावेळेस त्याची बोबडे मुलं असतात ना, त्यावेळेस तो म्हणतो "सर, आम्ही शिकवतो पुढं सर, आम्ही असे ज्यावेळेस शिकवतो तर तो म्हणतो सर आम्हाला त म्हणता येत नाही." नंतर त म्हणता येत नाही म्हणजे त कमळाचा म्हणता येत नाही, तर म्हणता येते तुला, आपण म्हणतो त कमळाचा म्हणजे क कमळाचा म्हणता येत नाही. इथं जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1830 रोजी सातारा जिल्ह्यात नागाव या गावी झाला. त्यांना भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका असा बहुमान मिळाला. त्या म्हणतात की इंग्रज पावली स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्व हुतात्म्यांना वंदन करून मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय. या ठिकाणी आज जे उपस्थित आहेत ज्यांच्या हस्ते झेंडावंदन झालं ते संजय माने, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय रवी बापू, त्याचबरोबर उपस्थित तुम्ही सर्वजण, महिला मंडळ पण आज बऱ्याच संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं मी प्रथम शाळेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो, तुमचा आभार मानतो. तुम्हाला सर्वांना असं वाटत असेल, म्हणजे मानसिकता तयार होते माणसांची की जे जवळ असतं, जे स्वस्त असतं, या ठिकाणी आपण 5-6 किलोमीटर अंतरावर जाऊन खाजगी शाळेमध्ये भरमसाठ फी भरून मुलांना गाडीत पाठवून गाडीची फी भरून आपल्याला खूप चांगलं मिळेल असं एक वाटत असतं. आणि जे जवळ आहे ते काय आपल्याला, कारण दुरून डोंगर साजऱ्या पण म्हणतो, ते लांबून ते चांगलंच दिसतं आपल्याला. पण ज्या ठिकाणी रुद्र आहे पोलीस पाटलांचा, त्याला सुद्धा 100 पैकी 92 मार्क आहे. जे फक्त येते तशीच वाया पण जाते, ती गुणवत्ता ओळखता आली पाहिजे. असं म्हटलं जातं की प्रत्येकामध्ये एक राजहंस नसलेला आहे, तो राजहंस आपल्याला शोधता आला पाहिजे. तो जर शोधता आला तर जिथं आहे, आता काही टेस्ट आहेत आपल्याकडे अजून खेडेगावामध्ये त्या टेस्ट आलेल्या नाही की ह्या लहान मुलांच्या अशा टेस्ट असलेल्या घेतल्या जातात की त्याचा कल कुठं आहे, त्याला कशात गती आहे. खरं तर नंतरमध्ये आपल्या शाळेत यश मिळवण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा अतोनात प्रयत्न केले, त्यामुळे ते आज आपल्याला 5 ट्रॉफ्या दिसू शकतात. तसंच आज आपल्या शाळेला पटसंख्या वाढण्याचं कारण सुद्धा शिक्षक आणि चांगलं शिकवणे म्हणूनच येतात. तसेच अंगणवाडीला सुद्धा आपल्याला नको म्हणलं तरी आपल्या इकडे विद्यार्थ्यांचा लोंढा होते का, तर फक्त आपल्या शिक्षण कर्मचारी दुःख वाटतंय, कारण जागृत असणारे नियम असतात ते आज ना उद्या त्यांना दुसऱ्या शाळेत पकडायची मिळणारच आहे. तर त्याच ठिकाणी सुद्धा दुसरा किंवा सरळ राहावा अशी सुद्धा आमची सुद्धा इच्छा आहे. जर शासनाच्या नियमात जर काही बदल जर झाले तर रणोरेसर जर राहिले तर अजून आमच्या शाळेची सुद्धा प्रगती होणार आहे. खरं तर आज मंथनमध्ये जर पाहिलं तर आपल्या शाळेने लाकेवाडी शाळेला सुद्धा, म्हणजे लाकेवाडी केंद्र होतं, त्या केंद्रामध्ये मानवस्तीचा 1 नंबरचा टंका पुढे घेतलेला आहे, नाव कमावलेलं आहे. कारण का तर एवढ्याशा छोट्याशा शाळे, वाडीच्या शाळे, निर्वंदी गावठाणातल्या शाळेला सुद्धा किंवा परिसरातल्या शाळेला पुढे जायला फक्त मानवस्ती शाळा आहे. हे कळून चुकलं की आपल्या इंदापूर तालुक्याच्या सर्व परिसरातल्या शाळा मानवस्ती शाळा कुठली आहे असं त्यांना प्रत्येकाला वाटायला लागले. 5-5 विद्यार्थी येतात, आज आपण खाजगी शाळेचा पैसे भरून सुद्धा आपले विद्यार्थी लागत नाहीत, याची सुद्धा त्यांना हे वाटतं. कारण त्यांनी सुद्धा म्हणले